हाच एकमेव पर्याय, पण पाण्याची पातळी कमी झाली किंवा वेग कमी झाला तर यांची सुटका होऊ शकते। तिकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पुण्यातील पूरस्थितीची पाहणी करण्याचा निर्णय घेतलाय आणि यामुळेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दिल्ली दौरा रद्द करण्यात आलाय। पुण्यातील पूरस्थिती नियंत्रणात आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी दिल्ली दौऱ्यावर जायचं ठरवलंय। सध्या पुण्याच्या सखल भागात पाणी आहे, प्रशासनानं चोख व्यवस्था केली आहे, पण तरीसुद्धा काळजी घेणं आवश्यक आहे, कारण खडकवासला धरणातून अजूनही मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे। खडकवासला धरणातून सध्या 45,000 क्युसेक्स या वेगानं पाण्याचा विसर्ग आहे। त्यामुळे मुठा नदीकाठची पूरस्थिती नियंत्रणात असली तरी परिस्थिती मात्र जैसे थे आहे। खडकवासला धरणातला पाणीसाठा 65% कमी होणं गरजेचं आहे, कारण पावसाचा जोर पाहता यात मोठ्या प्रमाणात पाणी येत राहणार। सध्या 74% खडकवासला धरणाचा पाणीसाठा कमी करण्यात आला आहे। एकतानगरमध्ये साचलेलं पाणी सध्या बऱ्यापैकी कमी झालं असलं तरी 2 ते 3 सोसायट्यांच्या पार्किंगमध्ये अद्यापही पाणी आहे, ते हळूहळू उतरेल। पण पाऊस थांबल्यानं पुणेकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे। पिंपरी चिंचवड शहरामध्ये रात्रीपासून सुरू असलेल्या संततधार पावसानं आता विश्रांती घेतली। मात्र पिंपरी चिंचवड शहरातून वाहणाऱ्या 3 नद्या या दुथडी भरून वाहत आहेत। त्यामुळे पुराचा धोका अद्यापही पूर्णपणे गेलेला नाही। शहरातून जो नदीकाठचा भाग आहे किंवा सखल भाग आहे, इथून 2000 पेक्षा अधिक नागरिकांचं तात्पुरतं स्थलांतर करण्यात आलंय। आजही नदीच्या परिसरात पाण्याचा जोर कायम आहे, त्यामुळे उपनगरांना जोडणाऱ्या पुलांवर पोलीस बंदोबस्त तैनात आहे। गोविंद बाकडे आपले प्रतिनिधी थेट आपल्यासोबत पिंपरी चिंचवडमधून जोडले गेले। गोविंद, सध्या कुठल्या भागात तू आहेस, इथली स्थिती काय आहे? ज्या 3 नद्या पिंपरी शहरातून जातात पिंपरी चिंचवडमधनं, त्याची पाणी पातळी सध्या काय आहे? मिलिंद सर, खरं तर आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सगळ्यात आधी पुण्या दौऱ्यावर असताना पिंपरी चिंचवडमध्ये येऊन पूरग्रस्तांची भेट घेणार आहेत। 25 जुलैला जो मोठा पाऊस झाला होता, त्या पावसामुळे जे पाणी आहे ते पिंपरी चिंचवड शहरातील अनेक घरांमध्ये घुसलं होतं आणि त्या पूरग्रस्तांचे पंचनामे झाले की नाही याची माहिती देखील ते घेतील। सध्या मी जे उभा आहे ते इंद्रायणी नदीच्या पुलावर उभा आहे। पिंपरी चिंचवड परिसरातून हा मोईकडे जाणारा जो पूल आहे, या पुलावर ची जी वाहतूक जी आहे, रहदारी आहे किंवा सामान्य नागरिकांना जी आहे ती बंदी करण्यात आलेली आहे, कारण की आपण बघतोय की इंद्रायणी दुथडी भरून वाहती आहे। मोठ्या प्रमाणात पवना धरण असेल, मुळशी धरण असेल, यातनं विसर्ग केला जातो आहे पाण्याचा आणि हे जे सगळे पूल आहेत, अशा या पुलांवर कुणालाही जीविताला धोका निर्माण होऊ नये म्हणून मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। रात्रीपासून तुम्ही इथे गस्त देऊन आहात, काय सूचना आहेत नागरिकांना? हे बघा, मान्य वरिष्ठांच्या आदेशाने आम्ही इथे कर्तव्यास आहोत। इथे लोकांची ये-जा झाली नाही पाहिजे, त्यासाठी आम्ही पूर्ण निष्ठेने ड्युटी करतोय। इथे पाणी वाढलेलं आहे इंद्रायणीच्या याच्यावरती। काल त्या पुलाच्या वर पाऊस होता, पाणी होतं, आता थोडं कमी आहे, पण ते थोडं पाणी ओसरलं असलं तरी धोका आपल्याला स्पष्ट दिसतोय की इंद्रायणी जी आहे ती दुथडी भरून वाहते। त्याचबरोबर या शहरातून पवना आणि मुळा ह्या 2 नद्या, एकूण 3 नद्या वाहतात आणि त्या अशा पद्धतीने दुथडी भरून वाहतात। आपण बघतोय दूरपर्यंत, म्हणजे पलीकडच्या बाजूला जी गावं आहेत, 7 ते 8 गावं आहेत, त्यामध्ये निगोजा असेल, कुरळी असेल। गोविंद, आपण असं म्हणू शकतो की आज पावसानं जर का काहीशी उसंत दिली तर या नद्यांची पाणी पातळी हळूहळू कमी होईल, पण नागरिकांनी तूर्तास घराबाहेर पडू नये, काळजी घ्यावी। तूर्तास धन्यवाद गोविंद। भुसावळ येथील सगळ्यात महत्त्वाचं धरण असलेल्या हतनूर धरणाचे 14 दरवाजे पूर्णपणे उघडण्यात आले, त्यामुळे तापी नदीत मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे। हतनूरच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या 24 तासात जोरदार पाऊस झाल्यानं धरणाचे 14 दरवाजे पूर्णपणे उघडण्यात आले। सध्या धरणातून 60,000 क्युसेक्स या वेगानं पाण्याचा विसर्ग होतोय।